नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे बघा इथं जयंत केसरीच्या मैदानात म्हणजे कासेगाव येथे. तर 17 तारखेला मैदान म्हणजे परवाच पार पडते आणि तयारी किती झाली हे पाहण्यासाठी आलो होतो. तर हायवेला लागूनच अशी कमान भव्य दिव्य अशी बांधण्यात आलेली आहे आणि हे बघू शकता आपण इथून मैदान स्पष्ट दिसते. आतमध्ये दोन्ही स्टेज दिसतात समोर. तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण मैदान नेमकं कसं आहे. या ठिकाणी बलून आहे, फुगवायचं काम चालू आहे सध्या. हे बघू शकता पुढे छोटं स्टेज आहे. ही मैदानाची बाहेरची बाजू आहे आणि चला तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये कसं कसं मैदान झालं ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण पाहू शकता जयंत केसरी मैदानाची तयारी पूर्णत्वास आलेली आहे. या ठिकाणी सर्व काम झालेलं आहे. इकडे फाट्या पण एकदम जबरदस्त अशा तयार करण्यात आहेत. एकदम स्ट्रेट, कोणताही चढ उतार नसणाऱ्या फाट्या आहेत. जबरदस्त असं मैदान आहे. प्रेक्षकांच्यासाठी गॅलरीची सोय आहे. इकडं दोन्ही बाजूला आहे मैदानाच्या. इकडे पण पाहू शकताय तुम्ही. एक दोन स्टेज आहेत, एक डाव्या बाजूला आहे, त्यानंतर दुसरं स्टेज इकडे उजव्या बाजूला आहे. बॅनर वगैरे लावायचं काम बाकी आहे, ते आता होईल. तर काळं रान आहे मित्रांनो आणि पाठी एकदम सपाट करण्यात आलेलं आहे. बैलानं कोणत्याही प्रकारचा कसलाही बैल असू दे, यात पळायला त्याला कसलीही अडचण येणार नाही असं हे मैदान आहे. पाहू शकता हे 12 फाटे आहेत. अत्यंत देखणं असं आयोजन नियोजन. या इकडे बैलांना थांबायला देखील जागा भरपूर आहे, त्यामुळे गाडी कुठं इकडे गेली तिकडे गेली म्हणायचं काम नाही. हे बघा, हे असं मैदान आहे. जबरदस्त असे फाटे आहेत, सपाट एकदम. कसल्याही प्रकारचा बैलांना त्रास नाही होणार याने. पाहू शकताय आपण. या ठिकाणी जयंत केसरीचा लोगो असणारा आणि भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीची जाहिरात करणारा एक बलून आहे तर वरती सोडायचं काम चालू आहे सध्या हवेमध्ये, जेणेकरून लांबून पण समजेल की मैदान नेमकं कुठं आहे आणि मैदानाचं नेमकं ठिकाण आपल्याला समजू शकेल लांबून जरी बघितलं तरी. असं हे भव्य दिव्य जसं मैदान आहे तसा असा भरपूर मोठा असा बलून आहे. पाहू शकता तुम्ही. यावरती आपले लाडके आमदार जयंत पाटील साहेबांचा देखील फोटो आहे. फाटी पण जवळून बघू शकताय. आपल्याला दिसतेच मित्रांनो, काळं रान आहे, एकदम मऊ असं रान आहे आणि त्यावरती रोलर वगैरे फिरून असं जबरदस्त सपाट करून त्यावरती बैलांना अडचणी कसली येणार नाही याची काळजी या ठिकाणी आयोजकांनी नक्की घेतलेली आहे. तर इथं स्टेज दिसतंय आपल्याला, भरपूर मोठं स्टेज आहे. पाहू शकताय परत एकदा. या ठिकाणी भव्य दिव्य अशा गॅलरी एकदम जिथून गाड्या सुटत आहेत तिथून मला वाटतं मैदान संपेपर्यंत अशी मोठीच्या मोठी गॅलरी इथं उभा करण्यात आली आहे मित्रांनो. या ठिकाणी समोर पण आपल्याला बॅनर दिसतंय, तिथून गाड्या सुटणार आहेत. वरून आत आलं की इकडं पार्किंगसाठी इकडे भरपूर अशी जागा आहे. इकडे देखील पार्किंगसाठी जागा आहे. नंतर इथं पण गाड्या थांबण्यासाठी वगैरे भरपूर अशी जागा आहे. बघू शकता आपण. पार्किंगचा गाड्या लावण्याचा प्रश्नच नाही. इथं जबरदस्त अशी सोय केलेली आहे मैदान जयंत केसरी. तर भेटूया आता मैदानात, कसं होतं मैदान बघूया. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका.